मॉर्निंग परत एकदा आम्ही आलो श्रमदानासाठी आणि तुम्ही बघू शकता नाही काय एखाद्या झाडाविषयी किती तळमळ असू शकते एखाद्या माणसाची. हे आमचे महामुनी सर आहेत आणि त्यांनी खास हे इथं जे आहे काय म्हणतात कागदी फुलाचं झाड लावलेलं आहे. मी ते सरांनीच लावलेलं आहे पण ते थोडं कोमजलेलं होतं. आमच्याकडे आज बकेटीची सोय नसल्यामुळं सरांनी 2 बाटल्या गोळ्या केल्या आणि मस्त भरून असते त्यांना पाणी देत आहे. सर कसं वाटतंय तुम्ही त्याला पाणी देत आहे? तुम्ही लावलेलं झाले सर ते बरं वाटतंय ना? म्हणजे एक झाडाविषयी आपण जसं आपल्या मुलांचं पालन पोषण करतो तसंच आपण आपल्या झाडांचं बी पालन पोषण करायचं. म्हणजे तुम्ही झाडाचं जसं आई वडील मुलाचं दायित्व स्वीकारतात तसं तुम्ही झाडांचं पण दायित्व स्वीकारलंय. स्वीकारच पाहिजे कारण झाडाची गरज आहे निसर्गाला. आपल्या ह्या निसर्गाला झाडाची गरज आहे. त्यामुळे पाऊस येणार, धंदे होणार, सगळं होणार. हालचाल ही झाडापासूनच होणार. थँक्यू. हे होते महामुनी सर जे की झाडांसाठी असलेली तळमळ त्यांनी आत्ताच व्यक्त करून दाखवली. बहुत भारी आहे खरंच. आपण काहीतरी देणं लागतो ही ज्यावेळेस जाणीव होती ना त्यावेळेस मग माणूस विचार करत नाही की आपण करतोय काय. फक्त एक वेळ असतं की आपल्याला या झाडासाठी या निसर्गासाठी काहीतरी करायचं आहे. या निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो. ही एक छोटीशी गोष्ट फक्त ज्यावेळेस आपल्या लक्षात येते त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होती. त्यावेळेस व्यक्ती हाती कृती करायला सक्षम होतो. त्याचंच हे एक जिवंत उदाहरण संजय महामुनी. हे पेशाने एक सोनार आहेत, योग गुरु आहेत. परत बस एवढेच आहेत, दुसरं काय नाही आहेत, 2च आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे प्रमुख आकर्षण अरे प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे दराडे सर. दराडे सर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे हे पण आपलं आचारसंहिता लागल्यापासून त्यांनी आम्हाला टाळलं होतं. जसं नेते लोकांना जवळ करतात तसं हे आम्हाला टाळतात आचारसंहिता लागलं. आणि मी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं त्यांनी थोडासा आकडता हात घेतला होता. पण भारी वाटतंय सर तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर भेटून. थँक्यू. खूप छान. आणि इथं ओळख करून देतो आता. हे आमचे अच्युत नाना. वय सर नाना तुमचं वय किती आहे? 72 वयाचा एक तरुण योद्धा. जसं राजकारणामध्ये पवार साहेबांना म्हणलं जातं नाही का तसं आमच्या श्रमदान ग्रुपमधला हे एक योद्धा आहे. भारी माणूस आहेत अच्युत नाना आहेत. आता शूटिंग चालू असल्यामुळं मी सगळं चांगलं बोलणार आहे. चला पुढं. संकेतदा पण आमचे लय मोठे खंदे समर्थक आहेत. आणि त्यांच्यामुळं हे जे झाडं बघता तुम्ही पुढचे त्यांच्या संकल्पनेतून आणलेले झाडं होते. नाही तर आम्ही सगळेच कागदी फुलं लावले असते. आणि व्यक्तिमत्व आमचे सारंगभाऊचं व्यायाम चालू आहे आता. म्हणजे त्यांनी आजचं श्रमदान कंप्लीट केलं आहे आणि व्यायाम नंतर चालू केलं आहे. ही अशी आमची टीम आहे की जी आज आली आहे. असे आमचे 20 जण आहेत. पण थंडीमुळं कामामुळं ते थोडंसं टाळत आहे येण्याचं. काय हरकत नाही. पण आम्ही जे मागचे 520 दिवस झालं सलग श्रमदान करतो आहे त्याचा हा एक पार्ट आहे की आम्ही कंटिन्युटी ठेवतो. 5 येऊ 2 येऊ 3 येऊ कंटिन्युटी ही राहती. असेच बरेच दिवस आम्हाला श्रमदान करायचे. आणि हे श्रमदान गार्डन की आमच्या श्रमदान ग्रुपची एक संकल्पना आहे, स्वप्न आहे. त्याला बऱ्यापैकी उभारी आली आहे, साकार होताना दिसतंय. थोडंसं इकडं आता म्हणजे इकडं बघू शकता तुम्ही नाही का. इकडं जे आहे गवत आम्ही प्रॉपर काढले, भारी वाटतंय. झाडं मोकळे केले थोडेसे नाही का. फक्त इकडं थोडंसं राहिलं आहे ते आम्ही पुढचे 1-5-6 दिवसात करणार आहेत. दिसतात आणि जरी अंतर खूप छोटं दिसत असलं तरी खूप गवत आहे. त्यामुळे आम्हाला टाईम लागतो आहे काढायला. पण आम्ही ते कंप्लीट करणार आहेत येत्या 2-4 दिवसामध्ये. आणि हे कंप्लीट केल्यानंतरचं चित्र आहे ते ढिगोरे आणखीन तसेच आहेत. ते एकदा साईड आऊट झाले की आणखीन छान दिसणार आहे. या भिंती आहेत ज्या की बोलत्या केल्या. तुम्ही पाहू शकता चित्र आहे सगळीकडे नाही का. संकल्पना बेस्ट होती, त्याच्यासाठी आम्ही केलेले परिश्रम पण बेस्ट होते आणि त्याचं भेटलेलं आम्हाला फळ म्हणजे झाड आज मस्त आलेत. चला भेटू, तुम्ही पण या.